सिलेंडरच्या तुटवड्यावर रायगडच्या महाडमधील हॉटेल व्यावसायिकांनी देशी पर्याय शोधलेला आहे। या हॉटेल व्यावसायिकांनी लाकडी भुशावर चालणाऱ्या शेगडीचा वापर सुरू केलाय। अवघ्या 400 ते 500 रुपयांमध्ये मिळणाऱ्या या शेगडीमध्ये 100 मिलवरून 3 रुपये किलोनं आणलेला लाकडी भुसा वापरला जातोय। सर्व प्रकारचे पदार्थ या शेगडीवर तयार करता येतात। हा पर्याय गॅसपेक्षाही स्वस्त असल्याचा दावा हॉटेल मालक सिकंदर अनावरे यांनी केलेला आहे। आणि हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे। मात्र काही हॉटेल मालकांनी त्यातून एक देशी जुगाड करण्याचा प्रयत्न केला आहे। महाडमधले एक हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांनी सुद्धा आपण बघतोय हा पूर्वापार चालत येणारी जी शेगडी आहे ती शेगडीचा वापर आता आपल्या हॉटेलमध्ये सुरू केलेला आहे। आणि या शेगडीमध्ये आपण बघतोय हा भुसा भरलेला आणि इथून त्याला ज्योत दिली जाते आणि अशा पद्धतीनं ही शेगडी जी आहे ती अशा पद्धतीने इथं पेटलेली तिचा ढग आपल्याला पाहायला मिळतोय। नेमकं काय जुगाड आहे तो आपण इथल्या हॉटेल व्यावसायिकांना विचारूया। सर, मला सांगा, सध्या गॅस मिळत नाही अशी परिस्थिती असताना नेमका काय हा जुगाड केलाय तुम्ही? सध्या गॅस मिळत नाही आणि आपण बंद करायचं हे आपल्यालाही परवडत नाही, कारण कामगार आहेत, त्यांचंही जीवन आपल्या याच्यावर आहे। त्यामुळं आपण एक भुशाची शेगडी तयार केली आणि त्याच्यावर आपण हे सर्व हॉटेलचे पदार्थ किंवा जेवण आहे ते बनवतो आणि कमी खर्चात हा भुसा भेटतो। 3 रुपये किलो आहे हा। साधारण एक मोठी जर शेगडी भरली तर 2 किलो लागतं, छोटी भरली तर 1.5 किलो लागतो आणि कमीत कमी 2 तास कंटिन्यू चालतं। 2 तासामध्ये जेवढे तुम्ही पदार्थ काढू शकता तेवढे काढू शकता आणि गॅसपेक्षा निम्म्याच्याहून निम्म्या पटीने परवडण्यासारखा आहे। कमी खर्चाचा हा जुगाड आहे। नक्कीच आपण बघतोय कमी खर्चाचा जुगाड आहे, गॅसपेक्षा अतिशय परवडणारा हा जुगाड इतर हॉटेल व्यावसायिक देखील वापरू शकतात। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड।